नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अष्टविनायकापैकी पहिला मानाचा गणपती मोरगावचा श्री मोरेश्वर. फार प्राचीन काळी गंडकी नावाचा एका नगरीत एक चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत होता. राजा धर्मनिष्ठ, आचारनिष्ठ आणि धार्मिक मनोवृत्तीचा होता. चक्रपाणी राजापुढे सर्व सुखे हात जोडून जरी उभे होती तरी त्याला एक दुःख मात्र होतेच. ते म्हणजे राजाला पुत्र अन पर्यायाने राजाला भावी राजा नव्हता, राजपुत्र नव्हता. श्रद्धा अन धार्मिक वृत्तीच्या राजाने आपले श्रद्धास्थानी असलेले शौनक ऋषी यांच्या सांगण्याप्रमाणे सूर्य उपासना केली. त्या उपासनेचे फलित म्हणून चक्रपाणी राजाची धर्मपत्नी उग्रा हिच्या पोटी सूर्यनारायणाच्या कृपेने एक गर्भ वाढू लागला. त्या सूर्य गर्भाचा दाह सहन होईना म्हणून तिने तो गर्भ समुद्रात नेऊन टाकला. सागर राजाने त्या गर्भापासून उत्पन्न झालेला एक पुत्र आणून एकदा चक्रपाणी अन उग्रा यांच्या हाती दिला. त्या पुत्राच्या संगोपनाची त्यांना आज्ञा दिली. सागराकडून मिळालेला पुत्र म्हणून त्याचे नाव सिंधू असे ठेवले. सिंधू हा असुरी वृत्तीचा, हट्टी अन मोठा महत्त्वाकांक्षी होता. मोठा झाल्यावर आपल्याला सर्व त्रिभुवनाचे राज्य लाभावे, अमरत्व प्राप्त व्हावे या हेतूने सिंधू राजाने कठोर तप केले. त्या कठोर सूर्य उपासनेमुळे, तपामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी असुर वृत्तीच्या सिंधूस इच्छित वर दिले, त्याला अमृतपान करविले. त्यामुळे सिंधू हा उन्मत्त झाला. तो ऋषी मुनी, जपी तपी यांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्रलोक, स्वर्गलोक हे जिंकून घेतले व सर्व देवदेवता यांचा पराभव करून त्यांना बंदी बनवले. विष्णू, शंकर या सारख्या सामर्थ्य अन शक्तिमान देवांनाही तो आवरेना. कुणालाच त्याचा पराभव करता येईना. तेव्हा सर्व देवता, ऋषी, मुनी, जपी तपी यांनी या संकट निवारण्यासाठी विघ्नहर्ता गजाननाची आराधना केली. त्याला प्रसन्न करून घेतले आणि तिकडे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शिव पार्वती गणेश पूजन करीत असताना गणेश बालक रूपाने प्रगट झाला व म्हणाला, "ए पार्वती माते, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे, मला आशीर्वाद द्या. मी त्या सिंधू असुराचा नाश करीन." आणि इकडे गंडकी नगरीत आकाशवाणी झाली की, उन्मत्त सिंधुसुरा, तुझ्या नाशासाठी गजानन अवतीर्ण झाला आहे, सावध राहा. पुढे उचित काळ येताच हा गणपती एका मोरावर स्वार झाला. त्याने हाती शस्त्रे घेतली. तो सिंधू दैत्यांचा वध करण्यासाठी निघाला. सिंधूने जेव्हा मोरावर बसलेला तो विशाल उदराचा गणपती येताना पाहिला तेव्हा खरे तर त्याने गजाननाचा उपहास केला. "अरे, तुला नीट सावरता येत नाही, तू माझा काय वध करणार?" असे म्हणून त्याने गजाननाशी निर्वसना केली. परिणामी गजानन क्रोधित झाला. गणपतीने सिंधूवर परशू फेकला. तो त्याला लागला. सिंधुराज चवतळला, आवेशाने लढू लागला, पण अखेर गणेशाने त्याला ठार केले. बंदी शाळेतल्या सर्व देवदेवता यांची मुक्तता केली. सिंधू पाठोपाठ कमलासूर या गणेशाच्या अंगावर धावून आला. कमलासूर हा सिंधूचा सेनापती. तो धावून येतोय हे पाहताच गणेशाने आपल्या हातातला त्रिशूळ त्याला इतक्या जोरात फेकून मारला की त्याचे शिर आकाशात एकदम उंच उडाले अन दूरवर जाऊन पडले. ते कमलासुराचे शिर कोठे पडले आहे याचा शोध घेत असलेल्या गजाननाला ते शिर या मोरगाव क्षेत्रात पडलेले सापडले. मग कऱ्हा नदीच्या तीरावर या मोरगावी श्री गजाननाचे त्या कमलासुराच्या शिराचेच आसन केले व तो तेथे निवास करून राहिला. मोरगावात मोरावर बसून आलेला हा देव म्हणून त्याचे नाव पडले ते मोरेश्वर किंवा मयुरेश्वर. आपण शंकराच्या पिंडी पुढे नंदी अन गणपती पुढे उंदीर पाहतो, पण इथे मात्र गणपतीच्या पुढ्यात उंदीर अन नंदी पण आहे. हे इथूनच जवळ असलेल्या बुलेश्वराच्या मंदिरासाठी हा नंदी घडवलेला. तो तिकडे नेत असताना गाडा मोडला अन नंदी इथेच जो उतरला तो नव्या गाड्यावर चढलाच नाही. तो बुलेश्वर इथे न जाता मला हेच स्थान अतिप्रिय आहे असे म्हणूनच इथेच राहिला आहे. अशी आहे श्री मोरगावच्या मयुरेश्वराची कथा. अशाच अनेक नवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.